रिसोड तालुक्यातील अंचळ येथील सामाजिक कार्यकर्ते देवानंद वानखेडे यांनी गावातील स्मशानभूमीच्या मूलभूत सुविधांसाठी 17 जुलैपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळी 10 वाजता त्यांनी उपोषणाला सुरुवात केली असून आता आंदोलनाला 6 ते 7 तास उलटले आहेत. देवानंद वानखेडे यांची आर्थिक परिस्थिती बेताची असून त्यांनी समाजासाठी पुढाकार घेतला आहे. उपोषणासाठी लागणाऱ्या मंडप आणि आवश्यक सामग्रीसाठी त्यांनी आपल्या पत्नीच्या कानातील झुमके मोडून खर्च भागवला. या त्यागातून त्यांच्या समाजसेवेची भावना स्पष्ट होते. अंचळीतील स्मशानभूमीची अवस्था दयनीय आहे. तेथे जाण्याचा रस्ता नाही, जमीन उबडधोबड आहे, पाणी आणि वॉल कंपाऊंडची सुविधा नाही. या समस्या दूर व्हाव्यात यासाठी वानखेडे यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. सदर उपोषणस्थळी शिरपूर पोलीस स्टेशन मार्फत कर्मचारी तैनात करण्यात आले असून ग्रामस्थ त्यांना पाठिंबा देत आहेत. अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांच्या आरोग्याची चिंता आता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागण्या रास्त असून प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे अशी आपला ग्रामीणच्या माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत. उपोषणाचा कालावधी वाढत गेला तर त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. वर्षापासूनचा स्मशानभूमीचा तुमचा प्रश्न आणि त्या स्मशानभूमीच्या संदर्भात आपण प्रशासनाला लेखी तोंडी निवेदन दिले, पण लेखी तोंडी निवेदन देऊनही त्याची दखल न घेतल्यामुळे आज आपण अन्नत्याग आंदोलनाचा इशारा देऊनही शासनानं त्याची दखल न घेतल्यामुळे आज अन्नत्याग आंदोलन आपण या ठिकाणी करत आहात. आपल्या प्रमुख मागण्या काय? नमस्कार, आपण सर्व आले, आपलं स्वागत आहे. मागण्या म्हणजे अशा आहेत, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सातत्याने विषय लावून धरलेला होता. एक अंदाजे 2003 पासून. तर या ठिकाणी मी तोंडी प्रत्येक ठिकाणी ग्रामपंचायतला वारंवार या ठिकाणी चर्चा केली, पण त्या चर्चेवर माझ्या पदरी निराशाच पडली आणि मी एक कुठेतरी आपण एक दिशाभूल होतोय आपण, आणि मी वेळोवेळी त्या विषयाबद्दल चर्चा करतच आलो तोंडी. आणि मग मी कागदोपत्री प्रत्येक अधिकाऱ्यांना मी निवेदन दिले, प्रशासकीय अधिकाऱ्यांना, आणि मी त्यांना 16 दिवस वेळ दिलेला होता. पण 16 दिवसात त्यांनी या विषयावर कोणत्याच प्रकारची अद्याप तर काहीच त्यांनी दखल घेतलेली नाही. आणि म्हणून आज मला 17 तारखेचा दिवस उजाडला आणि मी अन्नत्याग उपोषणाचा या ठिकाणी इशारा जाहीर केला आणि या ठिकाणी मी बसलो. यापूर्वी आपण स्थानिक लोकप्रतिनिधी या विभागाचे खासदार अनुप धोत्रे यांच्याशी काही संपर्क केला होता? मी या आपल्या विभागाचे सन्माननीय लोकप्रतिनिधी अमित भाऊ झनक साहेब यांच्यासोबत मी या विषयावर मी वारंवार चर्चा केलेली आहे. तसेच आपल्या विभागाचे सन्माननीय खासदार अनुप भाऊ धोत्रे साहेब यांच्यासोबत मी त्यांच्या अकोला येथे निवासस्थानी जाऊन या विषयावर चर्चा बी केलेली आहे आणि मला त्यांनी त्या ठिकाणी शब्दही दिलेले होते. त्यांनी असं काही टाइम बाउंड दिला होता का? तसं काही नाही दिलं, चर्चा मात्र नक्की केली. मग आज सकाळपासून तुम्ही उपोषणाला बसले, तर स्थानिक प्रशासन यांनी तुमच्या उपोषणाची दखल घेतली? माझ्याकडे 12 साडेबारा ते पाऊणच्या दरम्यान सन्माननीय गट विकास अधिकारी साहेब यांचे एक लिपिक, वरिष्ठ लिपिक सन्माननीय साबळे साहेब म्हणून आहेत, ते या ठिकाणी आले होते आणि सचिव पण सुद्धा आलेले होते आणि सन्माननीय सरपंच साहेब सुद्धा आलेले होते. त्यांनी माझ्या मागण्याची 4 मागण्याची दखल पण सुद्धा घेतली, पण मी माझ्या एक मागणीवर अडून बसलेलो आहो आणि ती मागणी एकदम महत्वाची आहे. त्या ठिकाणी जाण्याकरिता रस्ताच नाही, तर बाकीच्या मागण्या मिळून मला फायदाही काही नाही. सकाळपासून आपण उपोषण करत आहात, तर आरोग्य विभागाची टीम वगैरे काही दाखल झाली? पोलीस प्रशासनाचे कोणी प्रतिनिधी या ठिकाणी दाखल झाले? अद्याप तर रुग्णालयाकडून माझ्या ठिकाणी कोणी आलेलं नाही, पण या ठिकाणी पोलीस अधिकारी 2 वेळा मला भेट देऊन गेले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणी प्रतिनिधी? त्यांच्याकडे अद्याप तर काहीच नाही, पण या उपोषणास्थळी मला त्यांचा पत्र एक आलेलं आहे. बरं, आपण आपल्या उपोषणावर ठाम आहात? नक्की, माझी भूमिका ही ठामच आहे आणि मी माझ्या पूर्ण मागण्या होईपर्यंत मी या ठिकाणाहून हलणार सुद्धा नाही आणि अन्नाचा त्यागही सुद्धा घेणार नाही. आपण हे बॅनर लावलंय पाठीमागे, या बॅनरवर आपण राजू पाटील राजे यांचा फोटो लावलाय. बरोबर. हे सत्तेत भाजप सरकार सध्या सत्तेमध्ये. हो. मग यापूर्वी आपण भाजप सरकार सत्तेमध्ये असताना त्यांच्याकडे पाठपुरावा का नाही केला? केला ना. मग राजू पाटील राजेनं या संदर्भात काही असा निर्णय दिला का तुम्हाला? या ठिकाणी आता ते उद्या येतील आणि सविस्तर चर्चा करतील आपल्या सर्वांसोबत.
मागणीची दखल घेणार आहेत का? मागणी दखल निधी नक्की घेते, हा? नक्की घेते. मागण्या तुमच्या ग्रामपंचायत न पूर्ण केलेल्या आहेत? अद्याप तर पत्रच नाही ना कोणत्याच प्रकारचं. नाही, तुम्ही दखल घेतली म्हटले नाही, आणि नाही. ते मंजूर झाल्या म्हटले. त्यांनी मला पत्र दाखवलं, मी ते पत्राचा स्वीकार केलेला नाही, कारण की त्याच्यावर 4च अटी आहेत आणि माझ्या मागण्या 5 आहेत. नाही, 5 मागण्या, पण 4 मागण्या तर तुमच्या ऑलरेडी तुम्ही मंजूर केल्या. हो बरोबर आहे, आहेत ना. मग 5वी मागणी ही रस्त्याचीच आहे, हो रस्त्याची महत्वाची तीच आहे. आणि ही किती वर्षापासून त्या मशानभूमीला रस्ता नाही? नाही, बऱ्याच दिवसापासून. अंदाजे ते पहिले खडीकरण झालेलं होतं आणि त्याच्यानंतर मग डबल रस्त्याची दुरवस्था जी आहे ती अद्याप तीच आहे. आमचं येथील सामाजिक कार्यकर्ते देवानंद वानखेडे यांनी आजपासून अन्नत्याग आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला होता आणि आज ते प्रत्यक्षात उपोषणाला बसलेले आहेत. तर आपण काही गावकरी मंडळी यामध्ये त्यांच्या सोबत पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आहेत. तर त्या गावकरी मंडळी सोबत आपण चर्चा करू. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव रमेश विलास वानखेडे. मी एक या गावाचा नागरिक असून मी जे काही देवानंद काशीबा वानखेडे यांनी जे काही काम हाती घेतलं आहे त्यांना मला माझ्याकडून त्यांच्याकडे जाहीर पाठिंबा आहे. पण त्याचबरोबर जे काही ग्रामपंचायत, जे काही इथं आपले ग्रामपंचायत सचिव विस्तारदे साहेब यांनी सुद्धा लवकरात लवकर येऊन इथं ग्रामपंचायतचे त्यांनी लवकर काकाच्या जे काही आहेत, आमचेच काका आहेत, त्यांच्या मागण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केलेला आहे आणि त्या सुद्धा ग्रामपंचायतचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यांनी जे काही लवकर अन्नत्याग उपोषणाचा त्यांनी इशारा दिल्यानंतर काका बसले असताना सुद्धा ग्रामपंचायत लवकर त्या 4 मागण्या त्यांनी पूर्ण केल्या. त्याबद्दल सुद्धा सर्व गावाच्या वतीनं आणि त्यांच्या उपोषणाला यश मिळालं अशा पद्धतीनं अपुरं यश मिळालेलं आहे. त्या पद्धतीनं मी त्यांचं सुद्धा त्यांना जाहीर पाठिंबा देतो आणि प्रशासनाला सुद्धा लवकरात लवकर असं सांगतो की लवकरात लवकर त्यांची दखल घ्यावी. त्यांचे उपोषण अन्नत्यागात जे काही आहे त्यांचं ती हे घ्यावी, दखल घ्यावी अशी विनंती करतो. आणि लवकर त्यांच्या जे काही उपोषणाला यश मिळो याच्याच. आणि सर्व गावकरी मंडळाला सुद्धा एक विनंती आहे की त्यांना सुद्धा सर्वांनी जाहीर पाठिंबा द्यावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. या उपोषणाला प्रशासनाने नाही घेतली तर तुमचं पाऊल काय राहणार? आम्ही पावली त्यांच्या सोबत राहू आणि जे काही ग्रामपंचायत त्यांचे जे काही अधिकारी आले होते त्यांनी सुद्धा इथं आल्यानंतर सविस्तर चर्चा केली. त्यांनी सुद्धा सांगितलं जे काही तुम्हाला निवेदनासाठी की जे काही तुम्हाला हे लागतील, ठराव लागतील, ते ठराव तुमच्यास देईल आणि ते ठराव घेऊन त्यांच्यासोबत आम्ही कधीही जायला तयार आहे आणि ग्रामपंचायत सदैव त्यांच्या पाठीशी आहे एवढं मी सांगतो. आणि ग्रामपंचायतच्या कारण की त्यांच्यासोबत चर्चा झाल्यामुळं मी त्या ग्रामपंचायत सरपंच, सचिव आणि सदस्य आणि ग्रामपंचायत सर्व बावडी आणि त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांच्यावर चर्चा करणं त्यांच्या असं आढळण्यात आलं की त्यांनी मला पुरेपूर मान्यता दिली. त्यांनी सांगितलं की आम्ही सदैव देवानंद काशीबा वानखेडे यांच्या सोबत आहोत. त्यांनी कोणतंही काम आमच्याकडे आणलं आम्ही त्यांच्या पाठपुरावा 100% करणार आणि सदैव त्याच्या सोबत आहोत, सोबत राहणार आहोत. आज सकाळपासून देवानंद वानखेडे उपोषणाला बसलेले असतात की आता थोडीशी तब्येतीमध्ये त्यांच्या थकवा जाणवत असल्यामुळे की प्रशासन किंवा आरोग्य विभाग यांनी सुद्धा तत्काळ दखल घ्यायला पाहिजे होती आतापर्यंत, परंतु ते घेतली नाही. रात्रीची वेळ आहे, उद्या जर कमी जास्त काही झालं यांना याची जबाबदारी कोणाला? तेही सुद्धा मी सांगतो प्रशासनाला लवकरात लवकर त्यांच्या वेळेत त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यात यावी आणि आरोग्य विभागाला सुद्धा लवकरात लवकर कळवण्यात यावं असे सुद्धा मी विनंती करतो. आणि जसं जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्यातून माझ्याकडून सुद्धा जेवढी काळजी त्याच्या घेण्यात येईल त्यांच्या सुद्धा मी काळजी घेईन. दरम्यान प्रशासनाच्या वतीने विस्तार अधिकारी, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी उपोषण स्थळी भेट देत आंदोलनकर्ते देवानंद वानखेडे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर प्रशासनाने त्यांच्या 4 मागण्या तात्काळ मान्य केल्या. यामध्ये स्मशानभूमीची जमीन सपाट करणे, वीज उपलब्ध करून देणे, वॉल कंपाऊंड उभारणे आणि पाण्याची व्यवस्था करणे या मागण्यांचा समावेश आहे. संबंधित कामे तातडीने करण्यात येतील असे आश्वासनही प्रशासनाने दिले. मात्र या आश्वासनावर प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल का की ही केवळ लेखी दिलासे राहणार असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये उपस्थित झाला आहे. कारण जर हे सर्व निर्णय एका दिवसात घेता येणार होते तर मग देवानंद वानखेडे यांना उपोषणाच्या मार्गावर जाण्याची वेळ का आली? प्रशासनाला आधीच या समस्येची माहिती होती, मग इतक्या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष का करण्यात आले? हा खरा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. याशिवाय अजूनही एक महत्वाचा प्रश्न अनुत्तरित आहे, तो म्हणजे स्मशानभूमीकडे जाण्याचा रस्ता. या रस्त्यासाठी भरघोस निधीची गरज भासणार असून त्यासंबंधी कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासन यावर काय उपाययोजना करणार हे येणारा काळच ठरवेल. तुर्तास देवानंद वानखेडे यांच्या आंदोलनामुळे
अंचळ गावातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. आपला ग्रामीणच्या माध्यमातून आम्ही या घडामोडीवर लक्ष ठेवून आहोत. बघत रहा आपला ग्रामीण.